या प्रसंगी उपस्थित आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व माननीय आमदार निरंजनजी डावकरे, स्थानिक नगरसेवक अमितजी सरैया आणि हा जो कोर्स केलेला आहे मराठी प्रशिक्षणाचा, त्याचे आयोजक आणि सर्व संयोजक दीनानाथजी पांडे ॲडव्होकेट। आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। कामगार दिन पण आहे, कामगार दिनांच्याही शुभेच्छा देतो। आपले रिक्षाचालक एक प्रकारचे कामगार घटकातच मोडतात, त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा आहेत। मधल्या कालावधीमध्ये मराठीचा मुद्दा खूप गाजला आणि रिक्षाचालकांनी मराठीत बोललं पाहिजे, कोणी मराठीत बोललं पाहिजे हा मुद्दा पुढे आला आणि स्वाभाविकच आम्ही देखील त्याला सहमत आहोत। उद्या आपण राजस्थानला किंवा यूपीला गेलो तर आपण हिंदी बोललं पाहिजे, दुसऱ्या प्रांतात गेलो तिथली भाषा बोललं पाहिजे। आपण अमेरिकेत गेलो तर आपलं इंग्लिश बोलावंच लागतं, तिथे कोणी आपल्याशी मराठीत बोलणार नाही किंवा हिंदीत, त्यामुळे हे योग्य आहे आणि आम्ही ते सकारात्मकतेने घेतलं आणि आमचे दीनानाथजी सचिव आहेत भाजपचे, यांनी पुढाकार घेतला। स्वतः हिंदी भाषिक आहेत पण त्यांना चांगलं मराठी येतं आणि रिक्षा चालकांसाठी 3 ठिकाणी कोपरी मंगला हायस्कूल, अमित सर यांचं कार्यालय आणि कळवा पांडेजींचं ऑफिस, या 3 ठिकाणी आपण रिक्षा चालकांना, हिंदी रिक्षा चालकांना मराठी भाषा, प्राथमिक भाषा जेवढं बोलायला लागतं कस्टमरशी, त्याचं प्रशिक्षण व्यवस्था आयोजित केले। 7 दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे बेसिक कोर्स आम्ही बनवलं आहे, मराठी शिकायला थोडे दिवस जातात, पण आपण 7 दिवस ठेवलेलं आहे, कारण रिक्षा चालकांसाठी 7 दिवस जे संवाद असतो, जे सवारीबरोबर संवाद असतो, त्याच्यासाठी हे 7 दिवस खूप आपण तसं डिझाईन केलं आहे। त्या 7 दिवसात आपण प्रयत्न करतो आहे की बेसिक जे माइंडसेट आहे की तुम्हाला मराठी शिकायलाच पाहिजे, हे जे माइंडसेट आहे ते आपण कन्फर्म करतो आहे। म्हणजे हे 7 दिवस बेसिक कोर्सनंतर काय होईल की लोक आजूबाजूला सगळ्या लोकांबरोबर संवाद निर्माण केलं तर आपोआप त्यांना मराठी न लिहिताही मराठी बोलायला येणार, म्हणून आपण हे कोर्स डिझाईन केलं आहे। विनासंघर्ष संवाद हा दीनानाथजींनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे, याला अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे असं मी मानतो। याच्यामधनं लोकांमध्ये सातत्याने संवाद असला पाहिजे। संवाद असताना त्याच्यामध्ये कुठेही अडचणी आणि अडथळा असू नये, त्याच्यामध्ये कुठलीही बंधनं असू नये, त्या दृष्टिकोनाने त्यांनी हा कोर्स ड्राफ्ट केलेला आहे। निश्चितपणे याचा लोकांना फार चांगला उपयोग होईल असा विश्वास मला आहे आणि त्यांनी अतिशय योग्य दिवशी औचित्य साधलेलं आहे। 1 मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने हा उपक्रम ते चालू करतायत आणि याच्यामधनं लोकांना, रिक्षावाल्यांना निश्चितपणे फार चांगला फायदा होईल असा विश्वास मला वाटतो। मी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला मनापासून शुभेच्छाही देतो।